दही, इनो, सोडा काहीही न वापरता, पीठ न आंबवता फक्त 10 मिनिटांमध्ये मस्त असा काकडीचा डोसा आज आपण कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आज आपण हा डोसा जो आहे तो विडाच्या तव्यावर तयार केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत आहे. जास्त वेळ न दवडता आपण हा डोसा कसा बनवायचा ते पाहूया. चला तर मग. इथे मी घेतलेली आहे एक काकडी. आता ही मध्यम आकाराची काकडी आहे. काकडीला स्वच्छ धुवून घेतलं. दोन्ही तिची टोकं काढून घेतलेली आहेत आणि काकडी चेक करून पाहायची. बऱ्याच वेळेला ती कडू निघते, पण गावठी काकडी असेल तर बहुतांशी ती कडू लागत नाही. इथे मी काकडी सालासकटच किसून घेतलेली आहे. आता ही 1 कप किसलेली काकडी झालेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. यामध्येच आपल्याला 2 मिरची घालायची आहेत. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक आहेत त्या, आणि याला सुद्धा बारीक करून घेतलेला आहे कारण आपल्याला इथे स्मूथ बॅटर हवा आहे. अर्धा इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत. भरपूर अशी कोथिंबीर देठासकट घातलेली आहे आणि ह्याला आपण एकदा वाटून घेऊया. तर इथे बघा मी मिक्सरला हे व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप रवा. रवा जाड किंवा बारीक कुठलाही चालू शकेल. यामध्येच आपण अर्धा कप पहिलं पाणी घेतलेलं आहे, त्यातलं पाव कप पाणी घातलेलं आहे. पुन्हा एकदा हे फिरवून घेऊया. इथे मी ह्याला फिरवून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ देखील मी अर्धा कप घेतलेलं आहे. यामुळे डोसा कुरकुरीत व्हायला मदत होते. पाव कप पाणी पुन्हा आपण घातलं, म्हणजे एकूण अर्धा कप पाणी ह्यामध्ये मी घातलेलं आहे. आता एक स्मूथ बॅटर आपण तयार करून घेऊया. इथे बघा हे एकदम असं स्मूथ बॅटर आपल्याला हवा आहे. त्यात बिलकुल गुठळी राहता कामा नये असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. म्हणून सर्व जिन्नस जे आहेत ते बारीक करूनच घ्या, म्हणजे मग ह्याच्यामध्ये गुठळी राहणार नाही. पुन्हा अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून सगळं बॅटर आपण काढून घेऊया. भरपूर पाणी घालायचं नाही आहे, थोडं थोडं करूनच पाणी घाला, म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित राहील. आता हे चांगलं मिसळून घेतलेलं आहे. पुन्हा 2-3 चमचे पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बॅटर आपलं तयार आहे. ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. एकदम स्मूथ बॅटर असं तयार करायचं आहे. आणि आता हे 5 ते 7 मिनिटं आपण झाकून ठेवू. एवढं बॅटर बनवण्याकरता मला पाऊण कप पाणी लागलेलं आहे. आता आपण चटणी तयार करून घेऊया. तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे 3 चमचे, 1 चमचा डाळी, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, 1 मिरची, पाव चमचा जिरं आणि लिंबूची 1 फोड घेतलेली आहे. त्याचा रस आपण काढून घेणार आहोत. हे सगळं मिक्सरला घालायचं आणि थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. आणि ती चटणी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. चटणीला तुम्ही फोडणी केली तरीही चालेल, नाही केली तरी चालेल. 2 चमचे तेलामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं घातलेलं आहे, थोडासा हिंग घातलेला आहे, कढीपत्त्याची 4-5 पानं घातलेली आणि अशी ही फोडणी तयार करून घेतलेली आहे. चटपटीत अशी ही आपली नारळाची चटणी तयार झालेली आहे डोशासोबत खाण्यासाठी. ह्याला बाजूला ठेवून देऊ. आणि आता बॅटर बघा इथे मस्त घट्ट झालेलं आहे, थोडंसं थिकनेस पण आलेलं आहे त्याला. असंच बॅटर आपल्याला हवं आहे. चला तर मग डोसा घालूया. इथे मी आज बेडाचा तवा घेतलेला आहे. तर मला अशी कमेंट आली होती की तुमचा तवा चांगला आहे म्हणून तुम्ही भाव खाऊन जातात, म्हणून मी आज बिडाचा तवा वापरलेला आहे. तर बिडाच्या तव्यावर पण तेवढाच डोसा चांगला होतो आणि मला तो करता येतो. तर तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आणि त्याला तेल लावलं, चांगलं पुसून घेतलं, तव्याचं टेम्परेचर व्यवस्थित साधारण करून घेतलं आणि एक पळी बॅटर घालून हे गोल गोल फिरवून घेतलेलं आहे. बघा मस्त असा हा डोसा तयार झालेला आहे. मध्यम आचेवर ह्याला आपण क्रिस्पी तयार करून घेणार आहोत. बिडाचा तवा जर तुम्ही वापरत असाल तर तो रोज वापरायचा, म्हणजे मग त्याच्यावर आपण डोसे केले की ते छान निघतात. तर इथे बघा हा आपोआपच निघालेला आहे डोसा. मस्त असा क्रिस्पी झालेला आहे, ट्रान्सपरंट झालेला आहे. उलटा बिडाच्या तव्यावर बनवलेले डोसे बराच काळ कुरकुरीत राहायला मदत होते. एकदम कुरकुरीत हे डोसे तयार होतात. मात्र ह्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे की ह्याचा सरफेस जो आहे तो ओबडधोबड असल्यामुळे ह्याचं टेक्स्चर जे आहे ते व्यवस्थित येत नाही आहे बघा. पण डोसा मात्र व्यवस्थित तयार होतो. बघा किती ट्रान्सपरंट तयार झालेला आहे. तर नॉनस्टिक तव्यावर ह्याचं टेक्स्चर जे आहे ते एकदम प्लेन येतं, कारण त्याचा सरफेस जो आहे तो प्लेन आहे. एवढाच फरक आहे. आता दुसरा डोसा करताना टेम्परेचर जे आहे ते व्यवस्थित नॉर्मल करून घ्यायचं. तवा चांगला पुसून घ्यायचा. बॅटर जे आहे ते खालपासून चांगलं ढवळवून घ्यायचं आणि एक पळी बॅटर घालून ह्याला गोल 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 फिरवून घ्यायचं आहे.
डोसा बघा किती सुंदर तयार होतो. सध्या आता गरमीचा सीझन आलेला आहे, तेव्हा अशा काकडीचे डोसे तुम्ही नक्की बनवून खा. शरीराला थंडावा मिळेल. आणि इथे हा डोसा बघा मी मस्त असा क्रिस्पी तयार करून घेतलेला आहे आणि आपोआपच तो निघालेला आहे. एकदम कुरकुरीत डोसा तयार होतो फक्त 10 मिनिटामध्ये. इथे फक्त डोसा 10 मिनिटामध्ये तयार होतो. बरेच जण सांगतात 10 मिनिटात तुम्ही ही रेसिपी करून. मी असं म्हटलेलं नाही आहे की नाश्ता 10 मिनिटात होतोय. डोशाचं जे बनवण्याचं हे आहे ते 10 मिनिटाचं आहे. चटणी जी आहे ती मी वेगवेगळी तुम्हाला बनवून दाखवते, जेणेकरून तुम्ही पण अशा चटणी बनवू शकता. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.